हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे YCMOU 34 जागांची ही भरती निघालेली आहे आणि ही जाहिरात जी आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. मित्रांनो, या जागेसाठी सेट आणि नेट तथा PhD विद्यार्थ्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. भरतीचे नाव आहे विद्यापीठाची वरिष्ठ संयोजक, सिनियर कोऑर्डिनेटर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल की सिनियर कोऑर्डिनेटर म्हणजे काय. हे लक्षात ठेवा, ही जाहिरात जी आहे सेट नेट आणि PhD असणाऱ्या कॅन्डिडेटलाच तिथं घेतलं जातं. कारण का, ज्या विषयामध्ये ते त्यांचं सगळं कार्यक्रम हे नियोजन असतं त्याचा उल्लेख तिथं होत असतो. त्याबद्दल पाहूया. मूलतः ही पूर्ण माहिती घेण्यापूर्वी आपण ती जाहिरात जी आहे वास्तविक जाहिरात त्याच्याकडे जाऊया. आणि हे पहा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक सहाय्यक प्राध्यापक एकत्रित वेतन एकत्रित वेतनावर भरण्याकरिता ही पदे एकत्रित वेतनावर भरण्यासाठी निर्माण केली गेलेली आहेत. 9/4/2026 ते 25/4/2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येत आहेत. आणि की आज तुमच्याकडे वेळ आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, विशेषज्ञ संरक्षण इतर सर्व अनुषंगाने ह्या गोष्टी तुम्हाला विद्यापीठाच्या या वेबसाईटवर भेटतील. संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता. ही जी जाहिरात आलेली आहे 9/4/2026 ला आलेली आहे. डॉक्टर गोविंद कुठे कुलसचिव आहेत, प्रकुलसचिव आहेत. ही जाहिरातीचं पूर्ण विश्लेषण आपण पाहणार आहात. तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी तुम्हाला ही जाहिरात इथं पाठवून देईल. पण पूर्णतः तुम्हाला डिटेल या जाहिरातीविषयी भेटेल. बघा, एज्युकेशन, कॉमर्स, इंग्लिश, बायोलॉजी, वेगवेगळ्या जाहिराती है ना. मॅनेजमेंट, फिजिक्स, केमिस्ट्री, झोलॉजी, इंग्लिश, सगळ्या जेवढ्या जाहिराती आहे, डान्स, ड्रामा, या सगळ्या जाहिरातीमध्ये विषय टाकलेले आहेत. यांचे हर एक सिनियर कोऑर्डिनेटर म्हणून समन्वयक म्हणून घेण्यात येईल. पाहूया सविस्तर जाहिरात क्रमांक जाहिरात क्रमांक दिलेली आहे. इथं महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत, अर्ज सुरू होण्याची 9 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अंतिम तारीख आहे 25 एप्रिल 2026. तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. हार्ड कॉपी जमा करणे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आणि कागदपत्र विद्यापीठात जमा करायची शेवट तारीख आहे 4 मे 2026 5 वाजेपर्यंत. पदाचा तपशील, एकूण पदे 34 ही भरती होत आहे. पगार, निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 40,000 रुपये ठराविक पगार दिला जाईल. कालावधी, सुरुवातीला हा पगार 6 महिने असेल, जो कामाच्या स्वरूपावर जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. शैक्षणिक पात्रता, संबंधित विषयात किमान 55% गुण, पदव्युत्तर, पदवी, मास्टर डिग्री आवश्यक आहे. पात्रता, उमेदवाराचे UGC नेट किंवा सेट उत्तीर्ण असलेले असावे. PhD सवलत, ज्या विद्यार्थ्यांमध्ये 2009-2016च्या नियमानुसार PhD पदवी आहे त्यांना सेट नेट मधून सवलत मिळेल. इतर पदवी, इंजिनिअरिंगसाठी ME, MTech, मॅनेजमेंटसाठी MBA, MCOM सोबत 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. विभाग आणि जागा, विविध विषयासाठी जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे: शिक्षणशास्त्र व इंग्रजी 3 जागा, कृषी 3 जागा, कॉमर्स व मॅनेजमेंट 3 जागा, विज्ञान विभाग, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, जीवनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र प्रत्येकी 1 जागा, संगणकशास्त्र 3 जागा, कम्प्युटर सायन्स, ललित कला, नाटक, नृत्य विभागासाठी 1 जागा. अर्ज आणि अर्ज शुल्क, आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार SC, ST, VJ, NT, OBC, EWS आणि SEBC प्रवर्गासाठी राखीव जागा आहेत. महिला आरक्षण, एकूण जागापैकी 30% जागा महिलांसाठी राखीव आहे. अर्ज शुल्क, खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये राखीव आणि राखीव प्रवर्गासाठी 6 रुपये ही फीस भरण्यात ऑनलाईन भरायची आहे. अर्ज प्रक्रिया आणि शेवटच्या सूचना, ऑनलाईन अर्ज YCMU या वेबसाईटवर जाऊन मला करायचा आहे. अर्जाची हार्ड कॉपी कुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 422222 या पत्त्यावर पाठवायचा आहे. मुलाखत, निवड प्रक्रिया, पात्र उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. अनिवार्य कागदपत्र, अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे. मित्रांनो,
जर तुमच्याकडे योग्य पात्रता असेल तर 25 एप्रिलच्या आधी आपला अर्ज नक्की सादर करावा. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा, कारण का यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ही खूप मोठी संधी आहे. खूप नावाजलेलं विद्यापीठ आहे. मी पण विद्यापीठामध्ये खूप वर्ष पेपर सेटिंगचं काम केलेलं आहे. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण पाठवा. खूप खूप आभार.